नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक घडामोडी घडत असताना नुकतेच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। त्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवार अर्ज दाखल करताना अनेकांना पक्षाच्या अधिकृत फॉर्म न मिळाल्याने मोठी उलथापालथ झाल्याचंही दिसून आलंय। पुणे जिल्हा परिषदेसह शिरूर पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना गेली 2-3 वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक इच्छुकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचं दिसताच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपट गावडे, माजी सभापती सुनीता गावडे, माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।